नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत। आज आपण शिरवली गावात आलेलो आहे। शिरवली गावाने एक आध्यात्मिक वारसा जोपासला आहे। यात्रा, जत्रा आणि पारायण असा हा या माध्यमातून त्यांनी वारसा जोपासलेला आहे। खरं तर शिरवली गावाला एक इतिहास आहे, एक रामायणाचा संदर्भ पण या गावाला लाभलेला आहे। खरं तर अशी विविध माहिती आहे, ही माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण शिरवलीकरांच्याकडे आलेलो आहे। आणि विशेष म्हणजे पारायणाचा कार्यक्रम पण सुरू आहे। आपल्याला बघायला मिळत आहे ते शिरवली गावचं चित्र आहे। अतिशय नयनरम्य असं हे शिरवली गाव आपल्याला या छायाचित्रात दिसत आहे। भाऊसाहेब जगदाळे अर्थात आप्पा आपल्याशी बोलत आहेत। आप्पा, एक सांगा की आपल्या शिरवली गावाला काय इतिहास आहे? रामकृष्ण हरी। शिरवली गावात इतिहास अशा प्रमाणे आहे की ज्या वेळेला सीतामाईच्या शोधासाठी हनुमंतराय येत होते, त्यावेळेला त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र शिरवली हे गाव पुण्य नगरी झालेले आहे। आणि हनुमंतरायांचे इथे पदस्पर्श झाल्यामुळं शिरवली पूर्णपणे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे या गावामध्ये पारायण, भंडारा, अनेक विविध प्रकारचे शिवजयंती सर्व प्रकारचे कार्यक्रम होतात। मुंबईकर, पुणेकर, सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने हजारो अंशाने प्रत्येक कार्यक्रम जोमाने आणि डौलाने सादर करतात। आणि त्याचबरोबर डोंगर दऱ्यात बसलेले हे शिरवली क्षेत्र गाव सर्वांच्या सहकार्यातून प्रत्येक कार्यक्रम मोठमोठ्या उत्साहात साजरे केले जातात। पारायण आहे, भंडारा आहे, शिवजयंती आहे, त्याचबरोबर अन्य सर्व साधू संतांच्या जयंत्या वगैरे सर्व मिळून साजरे करतात। आणि हरिभट नित्य नेमानं चालू असतो। त्याचबरोबर काकड आरती ही चालू असते कार्यक्रमाच्या वेळी। आणि बाकीचं सर्व यथेच प्रमाणे गुण्यागोविंदानं नांदणारं गाव म्हणजे शिरवली क्षेत्र आहे। त्याचबरोबर सर्व लोक एकमेकाच्या विचारातून आपल्याला पुढे काय करायचे, प्रगतीच्या दिशेने चालण्यासाठी सर्वांचं अनुमोदन घेतलं जातं, सर्वांचा विचार घेतला जातो आणि सर्वांच्या सहकार्यातून पुढील कार्यक्रम आपण आयोजित केलेला असतो। मग इमारती असो किंवा विकास कामं असो किंवा आणखी अन्य असो, सर्वांच्या विचारातून एकमुखाने निर्णय घेतले जातात। धन्यवाद। ज्ञानेश्वर माऊली, एक सांगा माऊली की आपला पारायण सोहळा अखंडपणे सुरू आहे। केव्हापासून हा पारायण सोहळा तुम्ही सुरू केलेला आहे आणि कोणकोणते कार्यक्रम या पारायण सोहळ्याच्या निमित्तानं असतात आणि किती दिवसाचा असतो हा पारायण सोहळा? तर असं आहे, पूर्वी भैरवनाथ यात्रा भरत होती, एक दिवसाचा कार्यक्रम होता आणि नंतर हनुमान जयंती आणि दोन्हीचं औचित्य साधून हा पारायण सोहळा स्थापन केलेला आहे। जवळजवळ पारायणाची स्थापना 1982 साली झालेली आहे आणि आज हे पारायणाला यावर्षी 43 वर्ष पूर्ण होत आहेत। आमचं त्या दोन्हीचं औचित्य साधण्यासाठी कमीत कमी 9 ते 10 दिवस लागतात। म्हणून दर दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम होतो। आध्यात्मिक वारसा लाभावा, पूर्वीच्या लोकांनी विचार केला की काहीतरी वारकरी संप्रदाय आपल्यामध्ये शिरवली गावामध्ये रुजू व्हावा, त्या निमित्ताने या गावामध्ये पारायण सोहळा दरवर्षी आम्ही आनंदाने आणि उत्साहाने जोमाने साजरा करतो। माऊली, तुमचा आताचा कार्यक्रम आहे म्हणजे सांगता पारायणाची झाल्यानंतर पुढचा कुठला कार्यक्रम असतो? सांगता झाल्यानंतर आम्ही ज्ञानेश्वर माऊलीची मिरवणूक काढतो आणि मिरवणूक काढल्यानंतर संध्याकाळी पालखी असते, भैरवनाथाची पालखी असते। ते संध्याकाळी 9 वाजता निघते। पालखी संपूर्ण गावातील आनंदोत्सवामध्ये सर्व गावकरी एकत्र येऊन फार मोठ्या उत्साहाने साजरी करतात। रात्री 9 वाजता सुरू होते आणि रात्रभर 2-3 वाजता आम्ही भैरवनाथाची पालखी संपूर्ण गावामध्ये फिरवत असतो। आणि तसेच दुसऱ्या दिवशी मग आम्ही कुस्तीचा कार्यक्रम असतो। हा कार्यक्रम तुमचा यात्रेनिमित्त असतो? हा कार्यक्रम या भैरवनाथ यात्रेनिमित्तच सुरू केलेला आहे। म्हणजे हे कार्यक्रम पारायण झाल्यानंतर तुमच्या गावची यात्रा भैरवनाची असते?
माणिकराव घाडगे महाराज अर्थात आप्पा, एक सांगा की आपलं पारायण सोहळा आणि भैरवनाथची यात्रा होत असते, पण अजून कोणता धार्मिक कार्यक्रम आपल्या गावामध्ये होतो का? या शिरवली क्षेत्रामध्ये हे सातारा जिल्ह्यात मान तालुक्यामध्ये हे शिरवली गाव डोंगर कपारीच्या दर्याखोऱ्यामध्ये असं बसलेलं असं दुर्गम आणि डोंगरी भागातलं गाव आहे. परंतु या गावामध्ये हनुमंतरायाचं आमचं चिरंजीव आणि जागृत दैवत आहे. या दैवताची स्थापना रामदास स्वामीचे एक शिष्य आले होते पूर्वी आणि त्यांनी स्वयंभू मूर्तीची स्थापना या गावामध्ये केलेली आहे. आणि तेव्हापासून या गावातील पूर्वीचे हरिभक्तपरायण मारुतराव सदाशिवराव राजे घाटके यांनी श्रावण महिन्यामध्ये गोकुळाष्टमीला हा भंडाऱ्याचा भाजी भाकरीचा भंडारा सुरू केला त्यांनी आणि तेव्हापासून ही परंपरा आजपर्यंत चालू आहे. या कार्यक्रमामध्ये सर्व ग्रामस्थ सर्व मंडळी सहकार्य करतात आणि हा मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा होत असतो आणि गावात विविध सर्व प्रकारचे आम्ही धार्मिक कार्यक्रम करीत असतो. हनुमान मंदिराचे पुजारी हनुमंत गुरव आहेत, त्यांना भाऊ म्हणतात. भाऊ, एक सांगा, हनुमंताविषयी काय माहिती आहे? पूर्वी हे क्षेत्र शिरवली हे गाव शृंग ऋषी पासून इथं तपस्वी भूमी, या भूमीमध्ये शृंग ऋषी शिरवली गावावर नाव पडले आणि त्या रामदास स्वामीजींनी या ठिकाणी मारुतीची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर तदनंतर हा कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांचे शिष्य कल्याण स्वामी यांनी इथे येऊन ही शिळा उभी करून तिची पुनरुक्ती स्थापना केली आणि नंतर हे गावातील ग्रामस्थ लोकांनी मंदिर उभारणी केली. लक्ष्मीताई जगदाळे मंदेश भूषणशी बोलत आहेत. खरं तर त्या स्वतः प्रवचनकार आहेत. काय सांगताल आपला या महिलांच्या सहभागाबद्दल? आमच्या गावच्या आदर्श महिला कीर्तन, प्रवचन, हरिपाठ याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित असतात. कीर्तन, प्रवचन, हरिपाठ या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित असतात आणि इथं जेव्हा भोजनाचा कार्यक्रम असतो तेव्हा लाडू बनवायला सगळं कामाला सहभाग घेतात. जास्तीत जास्त काम असून सुद्धा सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहतात. गणेश जगदाळे, गणेशराव, एक सांगा की आता तुम्ही तरुण आहात आणि या शिरवली गावामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सातत्याने होत आहेत. पारायण सोहळा असेल, यात्रा असेल किंवा अन्य भंडारा, तर यात तरुणांचा सहभाग कशा पद्धतीने असतो? तरुणांचा सहभाग अतिशय सकारात्मक असतो. खरं तर पारायण सोहळा जो आहे तो आपल्या हनुमान जयंतीपासून भैरवनाथ यात्रेपर्यंत नवमीपर्यंत असतो आणि त्याला लागूनच शिवजयंती आहे. त्याच्यामुळे शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व तरुण वर्ग आहे ना तो क्रिकेटचे सामने भरवत असतो आणि त्याचबरोबर जो पारायणासाठीचा असेल किंवा महाराजांनी जसं सांगितलं की अष्टमीच्या दिवशी श्रावणामध्ये आपल्या भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो, त्यावेळी सुद्धा अगदी कुठेही गेलेला मनुष्य असेल, तरुण मित्र असेल, आमच्या गावामध्ये जवळजवळ 80% मुलं हे फौजमध्ये आहेत. फौज असेल, पोलीस असेल, सीआरपीएफ असेल, अशा पद्धतीच्या फौजमध्ये सर्व म्हणजे जवळजवळ 80% मुलं आहेत. तर ते सर्वजण ज्यांना ज्यांना शक्य होईल ते सर्वजण 100% ह्या उत्सवामध्ये पारायण आणि भंडारा या दोन्ही उत्सवामध्ये गावाकडे येण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांचा जो काही सहभाग असेल, आता यावर्षी आतापर्यंत आमच्या पारायणामध्ये जर शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा जो कार्यक्रम असायचा कोणीतरी सौजन्य द्यायचं, म्हणजे यावेळेस आम्ही म्हटलं की यावेळी सौजन्य देणार. कारण काय होतं, कोणाला तरी काहीतरी देण्याची इच्छा असते, अन्नदान करण्याची इच्छा असते, परंतु ते पूर्ण अन्नदान देऊ शकत नाही. म्हणून यावेळेस आम्ही असं ठरवलं की सर्वांकडून थोडं थोडं ज्याला जे द्यायचंय ते थोडं घेतो. तर यावेळी तरुणांनी एवढा सहभाग दाखवला
की जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त अन्नधान्य आज आपल्या इकडे जमा झालेलं आहे. त्यामुळे तरुणांचा जो सहभाग असतो तो खूपच सकारात्मक असतो आणि सर्वजण स्वतः पुढे होऊन करणारे असतात. रविराज घाडगे आपल्या मंदेश भूषणशी बोलत आहेत. एक सांगा, एक खरं तर शिरोलीकरांचं वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत सातत्याने, म्हणजे यात्रा जत्रा त्या पारायणात, पण हे काळानुसारच बदल करत आहात. भविष्यात काही असे बदल करण्याचा विचार आहे का कार्यक्रम? पुणेकर आणि गावातील ग्रामस्थ या भंडारा असेल, नवची यात्रा असेल, या निमित्ताने सगळे लोक गावाला उत्साहाने येत असतात आणि त्यांनी बाहेरगावी कुठे काय जर बदल बघितले असतील किंवा त्यांना काही सुचवायचं असेल तर या आपल्या यात्रेनिमित्त यात्रेत किंवा भंडारा कार्यक्रमात आपण निश्चितच बदल करू. किंवा आध्यात्मिक परंपरा कशी जोपासत आहे आणि यात्रा जत्रातील बदल कार्यक्रम कशा पद्धतीने होत असतात ही माहिती शिरवलीकरांनी दिलेली आहे. पण एक वेगळा इतिहास पण या शिरवली गावाला आहे हेही सांगितलेलं आहे. हे सांगत असताना गणेश जगदाळे यांनी तरुणांचा सहभाग कसा आहे हे नोंदवलेलं आहे. त्याचबरोबर रविराज घाडगे यांनी सांगितलं की काळानुसार आम्ही कार्यक्रमात बदल केलेले आहेत. खरोखरच शिरवलीकरांना मनापासून धन्यवाद. त्यांच्या सर्व कार्यक्रमास मनापासून मंदेश भूषण तर्फे शुभेच्छा. रामकृष्ण.